लातूर शहर विभागातील जे भाजपचे निवडून आलेले पद अधिकारी आहेत त्यांनी लातूर शहरासाठी आणि लातूर शहरातल्या जनतेसाठी आतापर्यंत काय काय केलं आहे आणि लातूर शहरातल्या जनतेच्या समस्या सोडवल्या आहेत का? लातूर शहराचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न असेल, नालीचा प्रश्न असेल, रोडचा प्रश्न असेल, किंबहुना लातूर शहरामध्ये आतापर्यंत जेही रोड आहेत त्या रोडचा रस्ता खड्ड्यात आहे का खड्डा रस्त्यात आहे हे सुद्धा लातूर शहरामध्ये आतापर्यंत दिसून आलेलं नाही. लातूर शहराला सिव्हिल हॉस्पिटल नाही. मग आतापर्यंत भाजपचे जे पद अधिकारी आहेत, मग ते खासदार असतील, आमदार असतील, नगरसेवक असतील, पालकमंत्री असतील, मंत्री असतील, त्यांनी लातूर शहरासाठी, लातूर शहराच्या प्रगतीसाठी, लातूर शहरातल्या जनतेसाठी, सुशिक्षित बेकार युवक आणि युवतीसाठी या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या काय काय केलेलं आहे. अमित भैया जर काही लातूर जनतेची दिशाभूल करत असतील तर हे चुकीचं आहे. आणि जर अमित भैया लातूर शहरातील जनतेची दिशाभूल करत आहेत तर भाजपचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी लातूरसाठी आणि लातूरच्या जनतेसाठी काय केलं आहे याचा अपडेट लातूरच्या या जनतेला द्यावा. अमित भैया तुम्ही पुढे चला. लातूर शहराची समस्त जनता तुमच्या पाठीशी आहे. आणि जे भाजपचे जे पदाधिकारी आहेत, जे कार्यकर्ते आहेत, ते जे आज अमित भैयाकडे एक बोट उचलवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ते विसरत आहेत की त्यांच्याकडे जर एक बोट हे उचलत असतील तर 4 बोटं स्वतः त्यांच्याकडे आहेत. कारण भाजपच्या या पदाधिकाऱ्यांनी लातूर शहरासाठी आतापर्यंत किती दिवे लावले आणि किती झेंडे कुठं कुठं रोवले या गोष्टीचा अपडेट लातूर शहरातील जनतेला देवा. अमित भैया तुम्ही पुढे चला. समस्त जनता तुमच्या पाठीशी राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.